श्री स्वामी समर्थ. 41 दिवस हनुमान चालीसा म्हणायची सेवा ही खूप सोपी पण खूप शक्ती देणारी आहे. जेव्हा जीवनात सतत अडचणी येतात, आपलं मन घाबरतात, कामं अडकतात, घरात शांतता राहत नाही, तेव्हा ही सेवा सुरू करावी. ही सेवा केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, तर मन मजबूत व्हावं, भीती कमी व्हावी, मनातील भीती जे असेल ते निघून जावी, देवाचा आपल्याला आधार मिळावा म्हणून केली जाते. हनुमान महाराज म्हणजे धैर्य आणि ताकद. त्यांचं नाव घेतलं की मनाला आधार मिळतो, एक ताकद मिळतो, एक शांतता मिळतो. ही सेवा सुरू करण्याआधी पहिल्या दिवशी शक्य असेल तर हनुमानाच्या मंदिरात जावं. मंदिरात जाताना एखादी नारळ, पेढा, साखर असं घेऊन जावं. एखादी फूल घेऊन जावं आणि महाराजांना अर्पण करावं. मंदिरात गेल्यावर देवासमोर उभं राहून मनात इतकंच बोलायचं, हनुमानजी, मी आजपासून ही 41 दिवसाची मी तुमची सेवा करत आहे. हनुमान चालिसाचं पठण करणार आहे, तर हे माझ्याकडनं तुम्ही करून घ्या. माझी भावना स्वीकारा. एवढं मनापासून बोललं तरी खूप आहे. त्यानंतर मंदिरातच किंवा घरी येऊन हनुमानजीचे फोटो असेल, मूर्ती असेल, त्यासमोर आपल्याला बसून एखादा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून, अगरबत्ती लावून मन शांत करायचं आहे आणि एक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला जो संकल्प आहे तो बोलायचा आहे. हनुमानजी, मी ही सेवा करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या. ही सेवा करताना आपल्याला मनामधील भय जे आहे ते काढून घ्यायचं आहे. आपलं मन एकाग्र करायचं आहे आणि ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याआधी श्रीराम जय राम जय जय राम हे एकदा म्हणायचं आहे. कारण हनुमानजीला रामाची भक्ती प्रिय आहे. म्हणून एकदा तरी श्रीरामांचं नाव नक्की घ्या. त्यानंतर हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करा. हनुमान चालीसा आपल्याला 7 वेळेस म्हणायचा आहे. असेच आपल्याला पूर्ण 41 दिवस 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे. वेळ ही आपली ठरलेली असावी. वेळ ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही टाइमला आपण करू शकतो, पण सकाळी केलं तर खूपच उत्तम. सकाळची वेळ हे खूप चांगली असते. महत्वाचं म्हणजे एकही दिवस सोडायचा नाही. जर दिवस सुटलाच, एखाद्या दिवशी तब्येत बरी नसेल, घरात कार्यक्रम असेल किंवा प्रवासात असेल, तरी आपल्या मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायची सोडून त्याचा दुसरा दिवस पकडायचा. पण त्या दिवशी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायची. जो दिवस आपला सुटला असेल त्या दिवशी. पण नंतरचा दिवस पकडून तिथून आपण अजून सुरुवात करायची. या सेवेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रामाचं नाव. हनुमान महाराजांना रामाची भक्ती खूप प्रिय आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य रामाच्या नावावरच चालत होतं. म्हणूनच हनुमानाला खुश करायचं असेल तर रामाचं नाव घ्यायचं. हनुमान चालीसा म्हणताना किंवा नंतर एकदा तरी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणलं, मनातल्या मनात म्हटलं, तरी हनुमान खूप प्रसन्न होतात. जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमान नक्कीच असतात. 41 दिवस ही सेवा चालू ठेवली की हळूहळू फरक जाणवतो. मन शांत होते, भीती कमी होते, घरात वातावरण बदलतं, नकारात्मकता दूर जाते, अडकलेली कामं सगळी मार्गी लागायला लागतात. असं वाटतं की कोणीतरी आपल्या मागे उभा आहे आणि आपलं रक्षण करत आहे. हीच हनुमान महाराजांची कृपा आहे. 41 दिवस पूर्ण झाल्यावर छोटंसं फळ, लाडू किंवा फक्त पाणी हनुमानाला अर्पण करायचं आणि मनापासून थँक्यू म्हणायचं. थँक्यू हनुमंत म्हणायचं. मंदिरात गेलात तरी उत्तम आणि गेला नाही तरी चालेल, कारण देव दूर नाही, तो आपल्या भावनेत आहे. रामाचं नाव ज्यांच्या ओठावर आहे त्यांच्या पाठीशी हनुमान कायम उभे असतात. कोणतेही ग्रह बिघडले असेल, आपल्या मागे शनी दोष असेल, तरी हनुमानाच्या भक्तीने शनी आपल्या मागे येत सुद्धा नाही. आणि हनुमानाची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांच्या आयुष्यात भीतीला जागा राहत नाही. कोणतेही दोष निघून जातात, नकारात्मक वाईट विचार निघून जातात. हनुमान चालीसा म्हणताना आपण जेव्हा रामाचं नाव मनापासून घेतो तेव्हा ती चालीसा केवळ पाठ राहत नाही, तर ती राम हनुमानांची संयुक्त भक्ती बनते. म्हणूनच चालीसेचा प्रभाव अधिक वाढतो. आणि हनुमानाला खुश करायचं असेल तर फक्त एवढंच पुरेसं आहे, राम नामाचा जप
रामचरित्राचं स्मरण आणि जीवनात शक्य असेल तितका धर्माचा मार्ग. कारण राम म्हणजे मर्यादा, धर्म, सत्य, करुणा आणि हनुमान म्हणजे त्या रामासाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण करणारी भक्ती. म्हणूनच हनुमानाला रामाचं नाव ऐकलं की डोळे भरून येतात, मन आनंदाने नाचू लागतात. म्हणून रामनाम घेतलं की हनुमान तिथेच उपस्थित होतात असं म्हटलं जातात. कारण जिथे रामकथा आहे, जिथे रामभक्ती आहे, तिथे हनुमानजी नक्कीच असतात. हनुमान म्हणजे हनुमान महाराज हे केवळ बलवान योद्धा नव्हते, तर ते प्रभू श्री रामाचे परमभक्त होते. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा श्वास, विचार आणि कर्म फक्त राम या नावाभोवतीच फिरत होते. म्हणूनच हनुमानाला सर्वात जास्त प्रिय असते ती म्हणजे रामभक्ती. हनुमानजींना सोनं, नैवेद्य, मोठी पूजा याची अपेक्षा नाही, पण जो भक्त राम नामाचा आधार घेतो त्यांच्यावर हनुमान लगेच प्रसन्न होतात. म्हणून ही सेवा करताना मनोभावे राम नामाचा जप नक्की करा. प्रभू रामापर्यंत जेव्हा आपण ही सलग 7 वेळा सेवा करतो, 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ वाचतो, तेव्हा नक्कीच प्रभू राम दर्शन देतो, हनुमानजी नक्कीच दर्शन देतो आणि आपल्या मनातील भीती सगळी निघून जाते. जे काही नकारात्मक घरात ऊर्जा असेल ती निघून जाते आणि या पाठाने आपली अडलेली कामे सगळी मार्गी लागायला लागतात. म्हणून ही 41 दिवसची सेवा नक्कीच करा. फरक जाणवेल आणि मनही शांत होतात. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जय श्रीराम, जय हनुमान.